नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सगळ्यांना माहिती आहे काय चालू आहे आपलं चालू आहे टार्गेट सीएचओ सिरीज. ही कंटिन्युअली सुरू असणार आहे बरं का. कधीपर्यंत? आपलं जे सीएचओ एक्झामिनेशन होईपर्यंत. खूप लोकांचे म्हणजे खूप स्टुडंटच्या डोक्यात असं आहे की बघा की सर सीएचओ वरती स्टे वगैरे पडलेले, आता एक्झाम कॅन्सल होणार का, सगळी भरती बंद होणार आहे का? नाही, असं नाही होणार बघा. फक्त स्टे मध्ये काय होऊ शकते, एक 10-15 दिवस इकडे तिकडे होऊ शकतो, त्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. एक्झाम होणारच आहे 100%. ओके, चला त्याच्यावरती बघू. मी एक टाइम भेटला तर व्हिडिओ बनवून टाकतो. ओके, चला हे काय टार्गेट सीएचओ सिरीज आपलं चालू आहे. आपलं एपिसोड नंबर आहे 18. किती नंबर? 18th नंबर चालू आहे. त्यांनी पण पहिल्यांदा बघताय त्यांनी कुठून सुरुवात करायचं आहे, पहिल्यापासून 18th पर्यंत असे सिरियल वर जायचं आहे. त्याच्यासोबत तुम्हाला बनवायचं आहे शॉर्ट नोट्स. काय बनवायचे? शॉर्ट नोट्स बनवायचे बरं का. असं नाही की मी 5 वेळा हाच व्हिडिओ बघतो, असं नाही व्हायला पाहिजे. कारण तुमचा टाइम पण इम्पॉर्टंट आहे, म्हणजे आपला टाइम पण इम्पॉर्टंट आहे. असं वेस्ट नाही करायचं. म्हणजे काय, एकदा व्हिडिओ बघितले की तुम्हाला जे जे येत नाही, जे इम्पॉर्टंट आम्ही म्हणतो क्लास घेताना वगैरे, आणि जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटते, तुम्हाला स्वतःला पण एक एक गोष्टी असं असते आम्ही फक्त बोलून जातो आणि लिहत नाही. ज्यावेळी तुम्हाला हे जे गोष्टी लिहून ठेवायचं आहे, म्हणजे काय, परत एकदा तुम्हाला व्हिडिओ बघायची म्हणजे वेळ यायला नको पाहिजे. ओके, चला मग आपण काय सुरू करायचं आहे. टार्गेट सीएचओ सिरीज चालू आहे. अ स्टेप टुवर्ड सक्सेस. आपण जे सीएचओ वेकेन्सी आहे कशामध्ये येते? नॅशनल हेल्थ मिशन मध्ये येणार आहे. त्याच्यामधला आपण काय करणार आहे, मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू आपण कव्हर करणार आहे. कोण कोण? मी आणि माझ्यासोबत आहे अमृत सर. ओके, अल्टरनेटिव्ह एपिसोड आपण कव्हर करत आहोत. ओके, ही एक्झाम पर्यंत चालू असणार आहे. सतत तुम्हाला काय कंटिन्युअली बघायचं आहे आणि अभ्यास करायचा आहे. ते बद्दल आणि कोर्ट बद्दल काही टेन्शन नाही घ्यायचंय. ते एक म्हणजे एक्झाम होणारच आहे. ओके, चला स्टार्टिंगला काय करायचंय, कॉमेंट करायचंय आणि काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता बरं का. आणि जे तुमचे मित्रमैत्रिणी कोणी असेल सीएचओ तयारी करत असेल, डीएमईआर डीएचएस तयारी करत असेल तर त्यांना पण आपले चॅनल रेफर करा बरं का. ओके, चला त्याच्यासोबत काय करायचंय, सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन दाबायचे. मग आपण सुरुवात करणार आहे एपिसोड नंबर 18चा. पहिला क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. चला काय म्हणते पहिले क्वेश्चन, व्हिज्युअल इन्स्पेक्शन. बघा काय म्हणते, व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ एसिटिक ऍसिड म्हणजे काय, PIA. शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतो आपण, PIA. ओके, ही म्हणजे काय, इज अ स्क्रीनिंग मेथड फॉर. हे स्क्रीनिंग मेथड आहे बरं का. काय स्क्रीनिंग मेथड आहे फॉर कशासाठी, आपण कशासाठी यूज करणार आहोत. ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर, ओरल कॅन्सर, स्किन कॅन्सर, असे 4 ऑप्शन दिलेले आहे. मग आपल्याला माहिती असायला पाहिजे कशाबद्दल, व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ एसिटिक ऍसिड म्हणजे काय, PIA. एवढे लक्षात आलं की चला, PIA म्हणजे विचारू शकतात बरं का, तुम्हाला फुल फॉर्म विचारू शकतात. हे काय, इट इज अ सिम्पल आहे. हे काय, हे सिम्पल मेथड असणार आहे. सिम्पल आणि कसे, लो कॉस्ट म्हणजे जास्त पैसे लागणार आहे का, नाही, कमी पैशामध्ये होऊन जाते. काय, लो कॉस्ट. कशासाठी यूज करणार आपण, सर्व्हायकल कॅन्सरसाठी. सर्व्हायकल कॅन्सरसाठी. त्याच्यामध्ये काय करणार आपण, स्क्रीनिंग मेथड आहे बरं का. हे काय, स्क्रीनिंग मेथड असणार आहे. स्क्रीनिंग आणि डायग्नोस्टिक मेथड मध्ये पण चेंजेस असतो, म्हणजे डिफरन्स असतो बरं का. हे काय, सिम्पल आहे आणि लो कॉस्ट आहे, म्हणजे जास्त पैसे खर्च नाही होणार. कशासाठी, सर्व्हायकल कॅन्सर स्क्रीनिंग मेथड असणार आहे. एक झालं. त्याच्यानंतर हे काय करणार आहे, ह्याच्यामध्ये आपण जे सर्विक्स इज अ पेंटेड विथ, काय करणार आहे, सर्विक्सला पेंट करणार आहे. विथ कशाने, 3 to 5. हे विचारू शकतो बरं का, किती टक्के, 3 to 5% ऑफ एसिटिक ऍसिड. काय, एसिटिक ऍसिड. लक्षात ठेवायचं काय, 3 to 5% काय, एसिटिक ऍसिड आपण काय करणार आहे, पेंट करणार आहे. कुठे, सर्विक्स मध्ये. ओके, सर्विक्सला. मग काय होणार, ज्यावेळी तुम्हाला दिसणार आहे प्री कॅन्सरस लेजन्स. काय दिसते त्यावेळी, प्री कॅन्सरस म्हणजे कॅन्सर व्हायच्या अगोदर. प्री म्हणजे काय, अगोदर. प्री कॅन्सरस लेजन्स काय होते, ते टर्न होते कशामध्ये, कलर मध्ये बरं का. कसे, एसिड ऑफ व्हाईट. कसल्या कलर मध्ये, व्हाईट कलर मध्ये चेंजेस होते. काय, जे लेजन्स, ते पण कसे, विदिन 1 मिनिट बरं का. लक्ष घ्या, काय, 1 मिनिटात, 0 मिनिटात नाही बरं का, 1 मिनिटात. 1 मिनिटात काय होणार आहे, एसिड ऑफ व्हाईट कलर मध्ये टर्न होणार आहे. काय, ही प्री कॅन्सरस जे लेजन्स होते तेवढे. ओके, कशा बघा, हे विचारू शकता तुम्हाला. ड्यू टू कशासाठी होते, ड्यू टू प्रोटीन कोगुलेशन. कशामुळे, प्रोटीन कोगुलेशन मुळे काय होऊ शकते, ही कलर बदलतो. एवढी लक्षात असायला पाहिजे. की कसं भेटणार आहे रिझल्ट, 0 मिनिटात नाही बरं का, 1 मिनिटात भेटणार आहे. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, इमिडिएट रिझल्ट. कसं भेटणार आहे आपल्याला, इमिडिएट भेटणार आहे. रिझल्ट कसे भेटणार आहे, इमिडिएट भेटणार आहे.
आणि अलाउ करतो स्क्रीनिंगला. अलाउ स्क्रीनिंग मेथड बरं का, आपण डायग्नोज करू शकत नाहीये, फक्त अंदाजा लावू शकतो स्क्रीनिंग. आणि अजून काय, हे ट्रीटमेंट अप्रोच असणार आहे. ट्रीटमेंट अप्रोच हे झालं. हे कसं आहे, हे सुटेबल आहे कोणासाठी, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुटेबल आहे का, सुटेबल फॉर लो रिसोर्सेस, म्हणजे जिकडे काही भेटत नाही, लो रिसोर्सेस, लो रिसोर्स सेटिंगमध्ये वगैरे. ही म्हणजे काय, काहीच लागणार नाही, फक्त एसिटिक ऍसिड वगैरे लागणार, आपण तिथे लावणार म्हणजे पेंट करणार आणि बघणार, एवढी काय स्क्रीनिंग असणार आहे. कॉमनली युज्ड इन कुठे, कॉमनली युज्ड इन इंडिया. कॉमनली युज्ड इन इंडिया. कुठली, आपल्या देशामध्ये जे स्क्रीनिंग प्रोग्राम वगैरे चालते बघा, इन इंडिया. कुठली, आपलं कॅन्सर स्क्रीनिंग प्रोग्राम. हे आपण कशामध्ये करतो, एनसीडी मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, त्याच्यामध्ये हिचं पण म्हणजे काय, ही पण इन्क्लूड आहे बरं का. ठीक आहे, कॅन्सर स्क्रीनिंग प्रोग्राम्स हे सगळे ह्याच्यामध्ये येतो. ओके, हे कोण करणार कोण, ही कंडक्टेड बॉय. कोण करणार, कंडक्टेड बॉय ट्रेनड असतात बघा, म्हणजे काय, त्यांना सगळे ऑलरेडी ट्रेनिंग दिलेलं असतं. असं नाही की मी पहिल्या दिवशी गेल्यावर काय करणार, काय व्हिज्युअल इन्स्पेक्शन ऑफ एसिटिक ऍसिड बरं का, हे झालं गोळ होऊन जातील. हे काय ट्रेंड, कोण ट्रेंड नर्सेस, कोणी पण करू शकते, ट्रेन असायला पाहिजे, ANM असो, LHV असो. हे काय, यांनी इन्स्पेक्शन करणार आहे. त्यांना लॅब पाहिजे का, नाही. डॉक्टरची जरूरत आहे का, नाही. ही सगळी तुम्हाला लक्षात बघा. ही कसं असणार आहे, ही लेस स्पेसिफिक असणार आहे बरं का. कुठे इथे लिहितो, कसं असणार आहे, लेस स्पेसिफिक. कसं असणार आहे, लेस स्पेसिफिक दॅन पॅप्समियर पेक्षा बरं का. पॅप्समियर पण कशासाठी यूज करतो आपण, सर्व्हिकलसाठी. पॅप्समियर म्हणजे काय, याच्यामध्ये काय होतं माहितीये का, काय म्हणू शकतो, जे TB मध्ये म्हणतात बघा आपण, फॉल्स पॉझिटिव्ह येतात, पण कसं असणार आहे, हे चुकीचं पॉझिटिव्ह आहे, ज्या पद्धतीचं रिझल्ट ह्याच्यामध्ये येऊ शकते. म्हणून काय, ही स्क्रीनिंग मेथड आहे बरं का, काय स्क्रीनिंग मेथड असणार आहे. एवढं लक्षात आलं. हे बघा, हे काय ऑप्शनमध्ये काय काय दिलं तर आपल्याला, ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हिकल कॅन्सर, ओरल कॅन्सर आणि स्किन कॅन्सर. आपण बघितलं कसे, स्किन कॅन्सर होते का, नाही. ओरल पण होते का, नाही. ब्रेस्ट पण नाही. मग आपली उत्तर जाणारी कुठली, सर्व्हायकल कॅन्सर आपलं एकदम बरोबर उत्तर असणार आहे. आपण काय करणार आहे, VIA मध्ये व्हिज्युअल इन्स्पेक्शन बघा, ह्याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला, व्हिज्युअल बघणार आहे, इन्स्पेक्शन बघून काय, विथ एसिटिक ऍसिड लावून आपण बघणार आहे. तेवढं लक्षात आलं. चला, उत्तर भेटले आपलं दुसरा. पण मी प्रूफसाठी काही तुम्हाला फोटो आणलेला आहे बघा. हे प्रोसिजर कसं करायचं आहे, हे जे मॉडेल असते, ज्यावेळी तुम्ही CHO एक्झामिनेशन मध्ये पास होणार आणि तुम्हाला काय 6 महिन्याचं ट्रेनिंग असतं बरं का. किती, 6 मंथचं जे ट्रेनिंग असणार आहे, जे बुक मधलं तुम्हाला रेफरसाठी आणलेलं आहे. बघा प्रोसिजर कसं करायचंय, प्रोसिजर शुड बी द एक्सप्लेन. पहिला हे काय सांगायचं ती पेशंट म्हणजे वुमनला, द वुमन शुड बी द लाय डाऊन ऑन हर बॅक. बघा काय, बॅक विथ लेग्स फोल्डेड. बघा ह्याला लिथोटॉमीची गरज नाहीये बरं का. आणि इन्सर्ट द स्पेक्युलम जेंटली अँड एक्सपोज द सर्व्हिक्स. एक्सपोज करायचे, नोट नाही बरं का, नोट एनी अब्डोमिनल ड्रेनेज आहे का, म्हणजे डिस्चार्ज वगैरे आहे का बघायचं, ब्लिडिंग आणि ग्रोथ इन द सर्व्हिक्स काय आहे का बघायचं. आणि अप्लाय एडिकेट अमाऊंट ऑफ द काय, ही लक्षात ठेवायचं, एसिटिक ऍसिड किती म्हटलं मी, 3 to 5%. किती, 3 to 5% टू द सर्व्हिक्स युजिंग द कॉटन स्वॅप्स न लावायचंय. वेट फॉर द 1 minute. नोट द चेंजेस. आपल्याला काही चेंजेस होते का मग बघायचं आहे. किती मिनिटात, 3 मिनिटात नाही बरं का, 1 मिनिट. आणि आयडेंटिफाय द काय, स्क्वॅमस कॉलमनर हे काय जंक्शन, SCJ हे पण विचारू शकतो, स्टार मार्क करून ठेवा. आणि द लाईन जॉईनिंग द पिंक स्मूथ स्क्वॅमस एपिथेलियम विथ अ रेड वेल्व लाईक कॉलमनर एपिथेलियम. लुक फॉर एसिटो व्हाईट पॅचेस. कसं, पांढऱ्या कलरचे. आणि ऑल द एसिटो व्हाईट पॅचेस आर नॉट कन्सिडर द पॉझिटिव्ह. बघा आता आले की ह्यांना पॉझिटिव्ह नाही म्हणायचं, हे कसं स्क्रीनिंग आहे. इफ देर आर नो एसिटो व्हाईट पॅचेस इन द एक्टो सर्व्हायकल इन द टेस्ट इज नेगेटिव्ह. नाही आलं तर नेगेटिव्ह. मग हे नाही आलं म्हणजे काय, व्हाईट पॅचेस आलं तर नॉट कन्सिडर द पॉझिटिव्ह. म्हणजे आपण अंदाज लावू शकतो पुढची जे मेथड आहे, म्हणजे काय म्हणू शकतो, पुढचं जे आपल्याला प्रक्रिया करायचं आहे. इफ देअर इज एसिड ऑफ व्हाईट पॅच, इट्स अ बघा डेन्सिटी आणि मार्जिन अँड द रिलेशनशिप टू जे शुड बी नोटेड. म्हणजे नोट करायचं बाबा असू शकते, म्हणून आपण परत रेफर करायचं असतं बरं का. हे झालं त्याच्याबद्दल. इथे बघा काय VIA कॅटेगरी, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि इन्व्हेजिव्ह कॅन्सर. ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मध्ये काय दिसणार आहे, नो एसिटो व्हाईट, म्हणजे याच्यामध्ये दिसणार आहे का, नाही. नॉर्मल दिसणार आहे पेशंट एकदम. आणि ट्रान्सपरंट लेजन्स, फेंट पॅची लेजन्स विदाउट डेफिन मार्जिन्स. बघा याच्यामध्ये पण काय, नो बोथिन सिस्ट बिकम द एसिटो व्हाईट, म्हणजे जसं तसंच राहणार आहे. पेंट द लाईन एसिटो व्हाईटिंग जंक्शन कॉलम तसंच असणार आहे. मग पॉझिटिव्ह मध्ये काय होणार आहे, एसिटो व्हाईट लेजन दिसणार आहे फॉर अवे फ्रॉम द ट्रान्सपरेशन झोन.
आणि डिस्टिंक्ट काय म्हणता ओपॅको एसिटो व्हाईट एरिया म्हणजे काय, जे आपण एसिटिक ऍसिड लावलं होतं तिथे व्हाईट होणार आहे. आणि मार्जिन शुड बी द वेल डिफाइन्ड मे ऑर मे नॉट बी रायझड अप नॉर्मली क्लोज्ड स्क्वॉमस कॉलमनर जंक्शन, हे लक्षात ठेवायचं बरं का. ट्रान्सफॉर्मेशन झोन अँड द नॉट फॉर द अवे फ्रॉम द ओएस, लक्षात आलं. आणि हे काय म्हटलंय, इन्व्हेजिव्ह कॅन्सर, ओबियस ग्रोथ अँड द अल्सर इन द सर्विक्स एसिटो व्हाईट आर मे नॉट बी विजेबल बिकॉज ऑफ द ब्लिडिंग वगैरे असलं तर तुम्हाला पांढरा दिसणार आहे का, नाही, परत तुम्हाला लालच दिसणार आहे. बघा हे काय नॉर्मल सर्विक्स असणार आहे. हे काय व्हीआयए शोईंग एसिटो, काय इथे तुम्हाला व्हाईट कलरचं दिसतो बरं काय. इथे काय पेंटिंग केलेलं आहे, तेवढं लक्षात आलं. मला वाटते हे बघा, हे डिटेलमध्ये कशाला सांगतो, हे तुम्हाला करायचं आहे तिथे जाऊन बरं का. तुम्ही कम्युनिटी हेल्थ ऑफिसर होणार ना ज्यावेळी तुम्हाला बघायचं आहे, म्हणजे बघा तुम्ही जे काम करणार आहे तिथलंच क्वेश्चन येणार आहे बरं का. म्हणून हे सगळं तुम्हाला थोडी डिटेलमध्ये सांगतो मी बरं का. हे झालं काय अल्गोरिदम फॉर द अल्गोरिदम फॉर द स्क्रीनिंग आणि मॅनेजमेंट ऑफ द सर्व्हायकल कॅन्सर बद्दल आहे. आता तुम्ही व्याय केलं, तुम्ही CHO आहेत, निगेटिव्ह आलं, मग काय करायचं. बघा नेक्स्ट पॉईंट इथे मार्क करून ठेवा, किती रिपीट व्याय आफ्टर 5 वर्षाला एकदा ही करायचंच आहे. हे झालं. आता समजा पॉझिटिव्ह आलं तर काय करायचं, रेफर करायचं गायनेकोलॉजिस्ट किंवा लेडी मेडिकल ऑफिसर असेल तर बरं का. आणि व्हेन एव्हर द अवेलेबल PHC किंवा CHC DH ला वगैरे पाठवू शकता. त्याच्यामध्ये पण काय कसं आहे, लेजन्स इलिजिबल फॉर द कुठली क्रायोथेरपीला इलिजिबल असेल तर आपण क्रायोथेरपी द्यायचं. आणि कसं फॉलोअप आफ्टर 1 इयर परत काय PIA करायचं. हे काय क्रायोथेरपीला इलिजिबल असेल तर, पण नसेल तर काय करायचंय, बायोप्सी घ्यायचंय. आणि बघा इथे काय म्हटलं, लो ग्रेड CIN म्हणजे काय, इथे मी आणलेलं बघा काय, सर्वायकल इंट्रा एपिथेलियल निओप्लेसिया. त्याच्यामध्ये काय स्टेज 1 आहे, CNA पण इकडे 2, 3 आहे. इथे कॅन्सर ऑलरेडी झालेलं तर आपण काय करू, TCC म्हणजे काय, टर्शरी केअर सेंटर, टर्शरी केअर सेंटर म्हणजे त्या लेवलला आपल्याला काय पाठवायचं आहे. LEEP म्हणजे काय, लूप्स इलेक्ट्रोसर्जिकल ॲक्सिजनल पोर्शन काढूनच टाकायचं आहे. हे काय क्रायोथेरपीचं नंतर झालं. हे सगळं काय, हे सगळी डिटेलमध्ये आणलेलं आहे मी. काय द ॲक्युरेसी ऑफ द वेळ एवढी काय माहिती होतं ना इलिजिबल क्रायोथेरपी बद्दल. काय तुम्हाला काय लक्षात, क्रायोथेरपी आर नॉट रेकमेंड, कधी नाही द्यायचंय. बघा ब्लिडिंग असेल, पोस्ट मेनोपॉजल ब्लिडिंग आणि सर्व्हायकल ग्रोथ खूप झाला असेल, इरेग्युलर सरफेस असेल तर, आणि ब्लिड्स वगैरे खूप असेल तर हे काय क्रायोथेरपी वगैरे नाही करायचं. ओके, एवढं लक्षात आलं. हीच आपण डिटेलली अभ्यास केलो कशाबद्दल, PAI व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ एसिटिक ऍसिड. इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचे, शॉर्ट नोट्स कंपल्सरी बनवायचा आहे. ओके चला, उत्तर तर आपलं ऑलरेडी भेटलेलं आहे. ओके चला, आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण वळूया. चला एकदम इझी क्वेश्चन आहे, काय म्हणते बघूया. द फुल फॉर्म ऑफ द PPE किट, खूप वेळ विचारलेला आहे. ही असला क्वेश्चन नॉर्शिट मध्ये पण विचारलेला आहे. नॉर्शिट मध्ये पण विचारलेलं आहे, मग CHO मध्ये विचारू शकते का, येस 100% विचारू शकता. ओके चला, काय द फुल फॉर्म ऑफ द PPE किट, हे काय असणार आहे, हे किट असणार आहे. हे काय असणार आहे, हे किट असणार आहे. PP म्हणजे काय, PPE. नेक्स्ट पॉईंट आपण बघूया, PPE. PP म्हणजे काय, पर्सनल. P म्हणजे पहिला P म्हणजे पर्सनल, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट असणार आहे. आपण कशासाठी यूज करणार आहे, आपल्याला स्वतःला प्रोटेक्शन करण्यासाठी. टू प्रोटेक्ट क्लॉथिंग म्हणा, डेबिस म्हणा, क्लॉथिंग डेबिसेस, अजून काय काही इक्विपमेंट असो, यूज बाय कोण यूज करणार आहे, यूज बाय द हेल्थ वर्कर. हेल्थ वर्कर काम म्हणजे त्यांनी वर्किंग करत असताना काय करायचंय, प्रोटेक्शन घ्यायचं आहे. कशाने, क्लॉथ असो किंवा डेव्हिस असो किंवा कुठलीच पण इक्विपमेंट आपण यूज करून आपलं स्वतःचं काय करणार आहे, प्रोटेक्शन करणार आहे. हे सगळं कशामध्ये येतं, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटमध्ये येतात. ओके, त्याच्यामध्ये आपण काय करतो, प्रोटेक्ट देमसेल्फ फ्रॉम कशामुळे, म्हणजे कशावरनं आपल्याला, म्हणजे फ्रॉम कशावरनं सेफ, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, प्रोटेक्ट व्हायचं आहे. जे इन्फेक्शन असो, इंजुरी असो, इन्फेक्शन इंजुरी, अजून काय केमिकल, अजून काय कुठली पण हजार्ड्स, हे सगळ्यावरनं काय करायचं, आपल्याला प्रोटेक्ट व्हायचं आहे. म्हणून आपलं काय यूज करतो आपण, PPE किट म्हणजे काय, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट आपण यूज करणार आहोत. याच्यामध्ये किती कंपोनंट येतं, एक पेज आणलं बघा. त्याच्यामध्ये काय, सेफ केअर PPE किट, हे बघा काय काय म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये एक आपण बघूया. पहिले बघा, हे काय, ग्लोव्ज आहे. आपण ग्लोव्ज कशासाठी यूज करतो, ग्लोव्ज हे आपण कशासाठी यूज करतो, ही प्रोडक्शन करणार कंटॅमिनेशन पासून.
मी फक्त इम्पॉर्टंट एवढंच लिखतो बरं का. इथे प्रोटेक्शन म्हणून लिहून घ्या तुम्ही. हे काय प्रोटेक्शन, कसली प्रोटेक्शन करतो, ही कंटॅमिनेशनची प्रोटेक्शन करणार आहे. हे झालं हे काय ग्लाउज बद्दल. अजून काय झालेलं आहे, इकडे काय ग्लाउज झालं, इथे काय मास्क. मास्क काय करतो, जे एअरबोर्न इन्फेक्शन वगैरे आहेत त्याला काय प्रिव्हेन्शन करू शकतो. एअरबोर्न ड्रॉपलेट कोविडमध्ये खूप गाजलेला कुठली, हे मास्क. ओके, त्याच्याबद्दल झालं. नंतर काय दिलेलं आहे, हे काय कव्हर ऑल शूट. शूट म्हणजे काय, काय झालं, सर्जन गाऊन किंवा गाऊन म्हणू शकता आपण. हे कशामध्ये आपण यूज करतो, गाऊन म्हणा. आणि कम्प्लिटली ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, एप्रॉन. एप्रॉन हे कशासाठी, जे काही आपल्यावरती पडू नये स्प्लॅशेस वगैरे, त्याचा प्रिव्हेन्शन म्हणजे काय, प्रिव्हेंट करण्यासाठी, प्रोटेक्ट करण्यासाठी आपण हे यूज करतो. त्याच्यानंतर काय राहिलं, हे पण झालं, हे जो झालं हे झालं. आता काय गॉगल्स. गॉगल किंवा अजून काय म्हणतो, फेसवरती कम्प्लिटली येते ते फेस शिल्ड. फेस शिल्ड हे कशासाठी, चष्म्याला म्हणजे कशासाठी लावतो आपण, डोळे वगैरे कंटॅमिनेशन पासून दूर ठेवायचं आहे. कंटॅमिनेशन ऑफ काय, आय नोज. हे सगळे आपण काय करायचंय, प्रोटेक्ट ठेवायचंय. नंतर काय राहिलं, शूज कवर. शूज कवर कशासाठी, कंटॅमिनेशन फ्रॉम इथे मार्फत बरं का. कंटॅमिनेशन फ्रॉम फ्लोअर सरफेस, म्हणजे फ्लोअरवरती काही पडलेलं वगैरे असेल तर आपल्याला काय करायचंय, प्रोटेक्शन घ्यायचं आहे. ठीक आहे, शूज कवर बरं का. शूज कवर कसं असणार, इथं घातले बघा, हे झालं ह्याच्याबद्दल. अजून कॅप वगैरे हे ऑलरेडी आलेलेच आहे बरं का. कॅप पण सेपरेट येतो आणि ह्याच्यामध्ये पण इन्क्लूड असतो. हे झालं त्याच्याबद्दल. कशासाठी, हे हेअरला प्रोटेक्शन करतो बरं का, कॅप. एवढं झालं. ओके, त्याच्यामधलं जे तुम्हाला विचारू शकते इम्पॉर्टंट काय, हे खूप वेळा विचारलेलं आहे. कुठली, रनिंग आणि काय, डॉफिंग. ही ह्याचं मेनिंग विचारतात बरं का. काय विचारतात तुम्हाला, मेनिंग विचारतात. डनिंग म्हणजे काय, डन म्हणजे झालेलं नाही बरं का. पुटिंग ऑन म्हणजे वेअर करायचं आहे. बिफोर पेशंट कॉन्टॅक्ट म्हणजे अगोदर करायचं, ह्याला काय डनिंग म्हणतो. जे आपण काढतो म्हणजे काय, रिमोल, त्याला आपण काय म्हणतो, डोपिंग म्हणतो. इम्पॉर्टंट बरं का, हे दोन्ही लक्षात ठेवा. ओके, चला. ते काय म्हटलेले, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. एकदम बरोबर आहे का, चला एकदम बरोबर उत्तर पहिलेच आहे. हे होल्डमध्ये ठेवा त्याला. पब्लिक प्रायव्हेट नाही, प्रायमरी पेशंट एक्झामिनेशन नाही, प्रायव्हेट प्रोटेक्टिव्ह बघा प्रायव्हेट नाहीये, हे पर्सनल आहे. काय, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. ही काय एकदम उत्तर बरोबर असणार आहे. कुठली, पहिलं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. काय म्हणते, इमिडिएट म्हणजे काय, लवकर करायचं आपल्याला. काय, इमिडिएट फर्स्ट एड फॉर अ मायनर बर्न. कशाबद्दल विचारते त्यांनी, बर्न बद्दल विचारतंय. ते पण कुठले, मेजर आहे का, नाही, एका छोटीशी बर्न झालेलं आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, इमिडिएट म्हणजे लवकरात लवकर फर्स्ट एड कुठली करायचं आहे. एकदम काय करायचं, स्टार्टिंगला अप्लाय आईस डायरेक्ट म्हणजे डायरेक्टली. जे मायनर बर्न झालेलं आहे तिथं काय करायचं, जळलं तर पटकन काय बर्फ ठेवायचं. त्याच्यानंतर काय म्हटलं, अप्लाय बटर किंवा ऑइल. त्याच्यावरती काय लावायचंय, बटर किंवा ऑइल लावायचंय. त्याच्यानंतर काय म्हणतंय बघा, कूल रनिंग वॉटर, थंड पाणी आपल्याला काय करायचं, रनिंग करायचंय. फॉर कशी, किती, 10 ते 15 मिनिट. हे झालं तिसरं ऑप्शन. चौथा काय म्हणते बघा, ब्रेक द ब्लिस्टर्स. बघा जे वरती बघा कॉमनली सगळ्यांना माहिती आहे, जे बर्न वगैरे जळतात ज्यावेळी काय होणार आहे, ब्लिस्टर म्हणजे काय, जे फुगासारखे होतात बघा, बलून सारखे जे येणारच आहे. हे काय, ही प्रोटेक्शन आहे. म्हणजे काय, की काय म्हणू शकतो आपण, ही बॉडीचा रेस्पॉन्स आहे, जे अगेन्स्ट कशासाठी, ही बर्नसाठी. मग ते काय करायचं आपल्याला, जे फोडायचं आहे. बघा काय म्हणते, त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये 4 ऑप्शन दिलेले आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, कशामध्ये, मायनर बर्नमध्ये आपण काय करायचं, फर्स्ट एड मायनर बर्नमध्ये. मायनर म्हणजे काय, थोडीच जळालंय बरं का, जास्त नाहीये. जेवढं झालं म्हणजे मेजर नाहीये. त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, बर्स म्हणजे काय, बर्न म्हणजे काय, बर्स नाही बरं का, बर्न इज अ काय, त्याच्यामध्ये होणार आहे टिश्यूच्या काय, इंजुरी. जे आपलं टिश्यू आहे त्याचं काय होणार आहे, इंजुरी होणार आहे. कशामुळे, हीटमुळे होऊ शकतो, गरमी, अजून काय, इलेक्ट्रिसिटी, लाईटमुळे एक झालं, आणि कुठली केमिकल असो, केमिकलमुळे, आणि रेडिएशन किंवा फ्रिक्शन. रेडिएशन, अजून काय म्हटलं, रेडिएशन आणि
फ्रिक्शन याच्यामुळे काय होऊ शकतो, बर्न होऊ शकतो. तुम्हाला खूप वेळा विचारलेलं म्हणजे मॅक्झिमम क्वेश्चन काय, बर्न मध्ये काय होतं बरं का, बर्न मध्ये काय कोगुलेशन नेक्रोसिस होतात बरं का, कोगुलेशन नेक्रोसिस लक्षात ठेवा. नेक्रोसिस हा हे खूप वेळा विचारलेले. कुठली मोस्ट कॉमन बर्न कुठली आहे, कुठली असणार आहे लक्षात ठेवा, थर्मल बरं का, कुठली थर्मल असणार आहे. मोस्ट कॉमन बर्न कुठली असणार आहे, थर्मल असणार आहे. आपल्याला काय बघायचं क्वेश्चन काय होता, फर्स्ट एड. ओके चला आपण फर्स्ट एड कर. फर्स्ट एड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट एड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, एकदम स्टार्टिंगला आपण करूया ज्यावेळी मायनर बर्न असतो, ज्यावेळी करायचं आपल्याला स्टॉप द बर्निंग. पहिल्या स्टार्टिंगला काय करायचंय, एकदम स्टार्टला जे बर्न होत आहे त्याला आपण काय करायचंय, स्टॉप करायचंय. जास्त जळू द्यायचं नाहीये. हे झालं स्टॉप द बर्निंग. म्हणजे काय, रिमूव्ह फ्रॉम हीट सोर्स, रिमूव्ह फ्रॉम द हीट सोर्स. जे हीट सोर्स आहे त्याचं करता काय, म्हणजे लांब व्हायचं आहे. हे झालं पहिला. त्याच्यामध्ये काय असू शकतो, फ्लेम असू शकतो आणि हॉट ऑब्जेक्ट असतो काहीतरी, हॉट ऑब्जेक्ट किंवा लिक्विड असो, स्टीम असो, ठीक आहे. ही सोर्स आहे त्याच्याकरता काय लांब व्हायचं आहे, म्हणजे किंवा ते रिमूव्ह करायचे तिथनं. हे झालं बॉडीपासून. हे झालं स्टॉप द बर्निंग, एक पहिला प्रायव्हेट म्हणजे फर्स्ट एड झाला. त्याच्यानंतर करायचं आहे कूल द एरिया. जे बर्न झालेला आहे, जे एरियाला काय करायचं आहे, एकदम काय करायचंय, कूल, तंपू कूल काय म्हणतात त्याला, हे झालं कूल करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, यूज कूल रनिंग वॉटर. जे आपलं पाणी, एक मिनिट कुठं गेलं, हा कूल रनिंग वॉटर. काय करायचंय, रनिंग वॉटर त्याच्यावरती ठेवायचं म्हणजे सोडायचं आहे. किती, 2 तास नाही, 15 ते 10 मिनिट आपल्याला हे करायचं आहे. हे काय, जे एरिया बर्न झाले तिथे काय करायचं आपल्याला, कूल करायचं आहे. इन केस ऑफ इफ अनअवेलेबल नसेल तर आपण काय करू शकतो, अनअवेलेबल मग आपण अप्लाय क्लीन कूल, काहीतरी आपण कूल असायला लावू शकतो बरं का, इफ अनअवेलेबल. पण हे आपण एकदम भारी असणार आहे. एवढं झालं. त्याच्यानंतर आपण करणार आहे प्रोटेक्ट. नेक्स्ट घेतो, एकच मिनिट. काय, प्रोटेक्ट बर्न. बर्नला काय करायचं आपल्याला, प्रोटेक्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये काय, म्हणजे जे एरियाला बर्न एरियाला बरं का, असं नाही की ते बर्नलाच आपण प्रोटेक्ट करायला. हे काय, यूज कुठले अनस्टराईल का नाही, स्टराईल आणि स्टिकिंग बरं का. स्टिकिंग कुठली, नॉन स्टिकिंग. असं नाही की ते अडेजी त्या बर्नला चिटकून बसावं, असं नाही यूज करायचं आहे. काय, यूज स्टराईल आणि नॉन स्टिकिंग. काय करायचं आपल्याला, ड्रेसिंग करायचं आहे, ड्रेसिंग. किंवा अजून काय म्हणू शकतो आपण, क्लीन कॉटन क्लॉथ आपल्याला यूज करायचा आहे. आणि अवॉइड काय करायचं आहे, अवॉइड फ्लफी, एक मिनिट, फ्लफी काय मटेरियल्स, म्हणजे जे चिटकून वगैरे लावतो, हे नॉन स्टिकिंग वगैरे ह्या पद्धतीचं जे इन्स्ट्रुमेंट, म्हणजे काय करायचं आपल्याला, मटेरियल्स आपल्याला अवॉइड करायचं आहे. हे झालं तिसरा. आणि नंतर काय राहिलं, पहिलं काय झालं आपलं, आपण केलं स्टॉप द बर्निंग. जे बर्न होते ते आपण स्टॉप केलं आणि जे सोर्स होते ते आपण काढलो साईडला, म्हणजे काय, रिमूव्ह फ्रॉम द हीट सोर्स. त्याच्यानंतर जे एरियाला बर्न झालं ते आपण काय केलो, कूल केलो. कशाने, आपण पाणी सोडलो. म्हणजे काय, कुठले रनिंग वॉटर आपण सोडलं. किती, फॉर 10 to 15 मिनिट्स. एवढं झालं. इफ अनअवेलेबल असेल तर आपण क्लीन कूल वगैरे केलो काहीतरी लावून. म्हणजे काय, फक्त आपला मुद्दा आहे तिथे जे एरियामध्ये कूल करायचं आहे. त्याच्यानंतर होता प्रोटेक्ट द बर्न एरिया. कसं करायचं, त्याच्यामध्ये यूज स्टराईल आणि नॉन स्टिकिंग बरं का, स्टराईल यूज करायचे आणि नॉन स्टिकिंग ड्रेसिंग यूज करायचे. आणि क्लीन कॉटन क्लॉथ. कसं आहे, क्लीन म्हणजे काय, स्टेरल पद्धतीचं. हे झालं त्याचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे, अजून काय करायचंय, गिव्ह द पेन रिलीफ. पेशंटला खूप काय पेन होत असेल तर आपण रिलीफ देऊ शकतो. काय देणार, पेशिटी देणार किंवा इबुप्रोफेन आपण देऊ शकतो. असं नाही की 100% द्यायचं. इफ त्याला गरज पडली तर आपण देऊ शकतो. ठीक आहे, मायनर आहे बरं का केस. हे झालं. त्याच्यानंतर अजून काय करायचं, ऑब्झर्व फॉर द इन्फेक्शन. काही इन्फेक्शन होते का त्या बर्नमध्ये ते आपल्याला ऑब्झर्व करायचं. ऑब्झर्व फॉर इन्फेक्शन. मला वाटतं एवढी बस. इन्फेक्शन म्हणजे काय होऊ शकतो, त्याच्यामध्ये रेडनेस येऊ शकतो, रेडनेस, स्वेलिंग, पस, बस हे काय येऊ शकतं. मग काय करायचं आहे, त्याला मेडिकल केअरची गरज आहे. एवढं आपण लक्षात आलं. ओके चला, हे कशाचे, ही फर्स्ट एड झालं मायनर बर्नचे. बघा काय म्हणते, अप्लाय द आईस डायरेक्टली. आपण डायरेक्ट आईस लावणार आहे का इथे, बरं का. अजून एक इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, जे आपलं आईस म्हटलं ना, हे लावायचंच नसतं बरं का. कुठली, पहिल्या ऑप्शन मध्ये दिलं तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय म्हणतंय, क्लिअरली
क्लिअरली काय म्हणते, नॉट म्हणजे काय, डू नॉट अप्लाय, डू नॉट अप्लाय डायरेक्टली. काय आईस नाही लावायचं बरं का. हे झालं. मग हे काय करू शकतो आपण, कोल्ड अप्लिकेशन हॉट अप्लिकेशन मध्ये वाचलं असेल. कोल्ड काय करतो, ही करणार आहे काय, व्यासो डायलेशन. व्यासो डायलेशन करतो का, नाही. जे आईस असतो ते काय करतो, कोल्ड व्यासो कॉन्स्ट्रिक्शन करतो. व्यासो कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे ते ब्लड वेसलचं म्हणजे काय, डायमीटर नॅरो करतो. म्हणजे काय होऊ शकते, मग ब्लड सप्लाय कमी भेटणार. ब्लड सप्लाय काय कमी भेटणार. मग जे नेक्रोसिस वगैरे झाले किंवा बर्न वगैरे झाले, जिथे इन्फेक्शन म्हणजे ग्रोथ वगैरे व्हायले, हिलिंग वगैरे, मग त्याला ब्लड सप्लाय कमी पाहिजे का जास्त पाहिजे, जास्त पाहिजे. मग इथे काय करतो, कमी करतो. मग आपण अवॉइड करायचं आहे, व्यासो कॉन्स्ट्रिक्शन करतो. हे एक झालं. आणि लीड फोर्स फाईट एकदम आपण जास्त लावलं तर काय होणार आहे, फोर्स फाईट. लक्षात ठेवा, फोर्स फाईट जास्त काय म्हणू शकतो आपण, एकदम थंडमध्ये काय होतो, पोस्ट बाईट होता. ओके, ठीक आहे. लाईक डॅमेज, फोर्स बाईट लाईक अ डॅमेज बरं का. फोर्स बाईटच होत नाही, म्हणजे फोर्स बाईट होतं खूप थंडमुळे. मग असं आपण आईस ठेवलं तर काय होणार आहे, असं डॅमेज होऊ शकतो. हे झालं. आणि इन्क्रीज द काय, इन्क्रीज द बर्न म्हणजे जे एरिया आहे काय म्हणू शकतो आपण, जे रिलेटेड एरिया ते काय होऊ शकतो, इन्क्रीज द साईज, त्याची साईज म्हणा किंवा इन्फेक्शन वाढवू शकतो. हे झालं त्याच्याबद्दल. अजून काय, डिले हिलिंग लवकर होणार आहे का, नाही, कारण ब्लड सप्लायच कमी आहे. डिले हिलिंग. ओके, मला वाटतं बस. नेक्स्ट काय होतं बघा, हे उत्तर बरोबर असणार आहे का, नाही. आपले बटर ऑइल बघा, हे असल्या पद्धतीचं काहीच नाही लावायचं. बघा काय म्हणतं यांनी, असल्या पद्धतीचं काहीच नाही लावायचं. डू नॉट अप्लाय, डू नॉट अप्लाय, काही पण असो. बटर असो, घी असो, परत काय काय, बटर असो, घी असो, अजून काय, ऑइल, टूथपेस्ट, अजून काय, हळद, क्रोमॅटिक पावडर, हे आपल्याला काहीच लावायचं नसतं बरं का. त्याच्यासोबत अजून काय, घरामध्ये आपण काही पण तयार केलेलं असतं ते आपण नाही लावायचं. ते झालं त्याच्याबद्दल. ओके, मग नेक्स्ट काय म्हटलेलं आहे, हे पण गेलं आपलं उत्तर. ब्रेक द ब्लिस्टर. बघा काय काय म्हणते, ब्लिस्टर आपल्याला काय करायचंय, ब्रेक करायचंय. मी आता जस्ट सांगितलं. आता स्किनवरती काय जळल्यानंतर असं फुगासारखं येतो. बघा इंडियन बर्न काय म्हणतो, इंडियन बर्न गाईडलाईन्स काय म्हणतो, गाईडलाईन्स काय म्हणतो, ही गाईडलाईन्स म्हणणार आहे, नेव्हर ब्रेक द ब्लिस्टर. नेव्हर ब्रेक ब्लिस्टर. जे ब्लिस्टर आहे आपल्याला काय करायचं आहे, फोडायचं नाहीये, म्हणजे काय, ब्रेक करायचं नाहीये. हे काय, ही ब्लिस्टर काय, ब्लिस्टर काय असणार आहे, हे नॅचरल प्रोडक्शन असणार आहे. नॅचरल प्रोटेक्शन असणार आहे म्हणजे काय, एकदम जळल्यावर काय रेस्पॉन्सिबिलिटी दाखवणार आहे बॉडी. हे झालं त्याच्याबद्दल. ओके, ती काय करू शकतो, म्हणजे काय फोडलं तर, ब्रेक केलं तर, ब्रेकिंग देम एक्सपोज काय होऊ शकतो, देम एक्सपोज काय, रॉ टिश्यू बाहेर जाऊ शकतो. आणि इन्क्रीज द रिस्क सोबत अजून काय, पेन पण वाढवू शकतो, इन्क्रीज द पेन. ओके, हे झालं ह्याच्याबद्दल. मग आपल्याला करायचं आहे का, नाही. मग आपल्याला करायचं होतं कूल रनिंग वॉटर फॉर द 10 to 15 मिनिट्स. किती, 10 ते 15 मिनिट आपल्याला द्यायचं आहे. एवढं लक्षात आलं. मग आपलं उत्तर कुठलं बरोबर असणार आहे, तिसरं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला आपण काय काय बघितलं, कुठे गेलं आपलं, बघा हे लक्षात ठेवा. काय, फर्स्ट एड टिप्स फॉर द बर्न. आपलं काय, स्टॉप द बर्निंग, कूल द बर्न, कव्हर द बर्न. एवढं लक्षात ठेवलं तरी बस. बघा मायनर, हे काय मायनर बर्न एवढं आपण बघितलं, हे लक्षात ठेवा बरं का. मोस्ट कॉमन बर्न हे कुठली असणार आहे, थर्मल असणार आहे. त्याच्यानंतर प्रोटेक्ट वगैरे हे काय, फर्स्ट एड बद्दल आपण सांगितलं. ओके, त्याच्यानंतर ही पहिल्या ऑप्शन मध्ये दिलेलं आपण करत नाही, दुसऱ्या ऑप्शन मध्ये पण करत नाही, आणि तिसऱ्या मधलं पण करत नाही. मग आपल्याला करायचं कुठले, कूल रनिंग वॉटर फॉर द 10 to 15 मिनिट्स. एवढं लक्षात आलं. ते पोस्ट बेड बद्दल लिहून घ्या बरं का. त्याच्यामध्ये काय म्हटलं मी, त्याच्यामध्ये जास्त होऊ शकतो बरं का. बर्न लाईक इंजुरी ड्यू टू कसे, म्हणजे एकदम हाय लेवलला, एक्स्ट्रीम थंड असल्यावर, एक्स्ट्रीम डेंजरस, अजून काय म्हणू शकतो, ऑफ कोल्डनेस, एकदम थंड होणार. जे हिमालय, जम्मू काश्मीरमध्ये जे मोस्ट कॉमनली होतात. काय, फोर्स बाईट. लक्षात ठेवा. एक मिनिट, कशाबद्दल बोलतो आपण, पोस्ट बाईट बद्दल बोलतो. एवढं लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. अजून काय, ते इम्पॉर्टंट, अजून काय इम्पॉर्टंट, ओके, केमिकल बर्न वगैरे झाला असेल, लक्षात घ्या बरं का. मी काय म्हणतो,
केमिकल बर्न, काही केमिकल वगैरे अंगावरती पडलेलं असेल किंवा बरं झालेलं असेल, ज्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, पाणी नाही ठेवायचं बरं का. रिमूव्ह क्लॉथ, आपल्याला क्लॉथ रिमूव्ह काढायचं म्हणजे काढायचं आहे. इम्पॉर्टंट आहे बरं का, लक्षात ठेवा. कशाबद्दल बोलतोय मी, केमिकल बर्न बद्दल बोलतोय. ह्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे स्टार्टिंगला रिमूव्ह क्लॉथ. ओके, त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे लिवेज. काय लिवेज विथ पाणी. किती, ते पण 20 मिनिट. ओके, लक्षात आलं त्याच्याबद्दल. कशासाठी, बिकॉज बघा, जे एक्झाम्पल कुठले घेऊ, कुठले पण राहू द्या. ओके, फक्त ऍसिड लक्षात ठेवा. ठीक आहे, एक समजा माझ्या हातावर ऍसिड पडलेलं आहे, कम्प्लीट आहे एवढं हातावरती पडलेलं आहे. मग आपण काय करायचंय, काही क्लॉथ इथे समजा इथे पडलेलं आहे. त्यावेळी काय करायचं आपल्याला, स्टार्टिंगला रिमूव्ह क्लॉथ, इथली सगळी क्लॉथ आपल्याला काढायचंय. ओके, असं काढलो मी. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथे पाणी सोडायचं आहे. किती, 20 मिनिटं. बघा का, तुमच्या लक्षात आलं पाहिजे का, जे ऍसिड होता, जे ऍसिडचं डायल्युशन आपल्याला काय करायचं, कमी करायचं आहे. बिकॉज इट डायल्यूट द केमिकल. म्हणजे काय, ज्याचे पर्सेंटेज आपल्याला पाणी टाकून काय डायल्यूट वाढवायचं आहे, म्हणजे काय, त्याची कॉन्सन्ट्रेशन कमी करायचं आहे. एवढं लक्षात आलं. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. अजून कुठलं राहिलं, नेक्स्ट 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 ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण बघूया. हे क्वेश्चन बघितल्यावर खुश होतील का तुम्ही. ऑलरेडी हे मला वाटते अमोल सरांनी पण डिस्कशन केलेलं आहे आणि आम्ही पण ऑलरेडी त्रिशूलामध्ये वगैरे बघितलं. पण फरक का, कशाला मध्ये आपण रिपीट घेतलं, एक मिनिटात संपते आपलं. पण ही इम्पॉर्टंट आहे बरं का. कुठली, BMI बद्दल एक क्वेश्चन 100% विचारतात. म्हणजे काय 100% म्हणजे 100% नाही, 99.99. असं नाही की प्रत्येक ह्याच्यामध्ये विचारलं तर आपल्याला किती, फक्त 80 क्वेश्चन नाही, 60 क्वेश्चन येणार आहे. ओके, चला कॅल्क्युलेशन ऑफ द BMI म्हणजे काय विचारता येईल, बॉडी मास इंडेक्स बद्दल विचारते. त्याचे फॉर्म्युला कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करून BMI काढणार आहोत. ओके, BMI म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, बॉडी मास इंडेक्स. BMIचा लॉंग फॉर्म पण विचारू शकते बरं का. हे काय, बॉडी मास इंडेक्स, याची लॉंग फॉर्म म्हणतो बघा. काय फॉर्म्युला काय असणार आहे, BMIचा फॉर्म्युला असणार आहे काय, वेट इन केजी. कशामध्ये, वेट इन केजी मध्ये. एवढं झालं. आणि हाईट इन मीटर. मीटर त्याच्यासोबत काय, मीटर स्क्वेअर आहे बरं का. सॉरी, हे दोन दिसे नका. हे काय, हे मीटर स्क्वेअर असणार आहे. हे काय, ही BMI ची कॅल्क्युलेशन करण्यासाठी फॉर्म्युला असणार आहे. ओके, इम्पॉर्टंट आहे बरं का, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. हे झालं ह्याच्याबद्दल. मी ऑलरेडी तुम्हाला काय ग्लोबल BMI क्लासेस आणलेले आहे बघा. कॅटेगरीमध्ये काय, BMI मध्ये काय, केजी डिवाइडेड बाय मीटर स्क्वेअर बरं का. स्क्वेअर लक्षात ठेवायचं आहे. आणि कॅटेगरी आणि क्लासेस आहे बघा. आपल्याला इम्पॉर्टंट कुठले, नॉर्मल आपल्याला लक्षात ठेवायचं म्हणजे ठेवायचंच आहे. बाकीचे विसरू शकता, म्हणजे विसरत चालेल. हे इम्पॉर्टंट आहे बरं का. हे काय, सगळे इम्पॉर्टंटच आहे, पण ह्याच्यापेक्षा नॉर्मल आपल्याला माहिती पाहिजे. किती, 18.5 ते 25 म्हणजे किती, 24.9 पर्यंत. हे काय असणार आहे, हेल्दी असणार, म्हणजे नॉर्मल असणार आहे. हेल्दी वेट कसं असणार आहे, वेट एकदम हेल्दी असणार आहे. ओके, त्याच्यानंतर 25 पेक्षा जास्त झाला तर काय असणार आहे, 25 ते 30 म्हणजे 29.9 पर्यंत काय असणार आहे, ओव्हरवेट असणार आहे. काय, ओव्हरवेट म्हणजे काय, प्री ओबेज आपण म्हणू शकतो. आणि 30 ते 34.9 म्हणजे 35 पर्यंत म्हणजे काय म्हणू शकतो आपण, ओबेसिटी क्लास 1. काय, क्लास 1. त्याच्यानंतर 35 ते 39.9 ते असणार आहे क्लास 2. त्याच्यानंतर 40 पेक्षा जास्त गेला तर आपण म्हणायचं मॉर्बिड ओबेसिटी, म्हणजे काय, सिव्हिअर ओबेसिटी आपण म्हणू शकतो. कुठली, ही क्लास 3 असणार आहे. एकदम ओबेज पेशंट असणार आहे बरं का. मग ह्याला काय गरज आहे, याला बेरेट्रिक ऑपरेशनची गरज आहे. बेरेट्रिक किंवा आपण काय म्हणतो त्याला, स्लीव्ह गॅस्ट्रॉक्टॉमी. स्लीव्ह गॅस्ट्रॉक्टॉमी करतो. त्याच्यामध्ये अजून एक कुठली, वन अनस्टोमोसिस म्हणजे काय, जे आपलं काय म्हणू शकतो आपण, स्टमक आणि जिजनम वगैरे सगळं अनस्टोमोसिस करतात. म्हणजे काय, शक्यतो आपल्याला म्हणजे बॉडीचं नाही, आपल्या स्टमक वरती स्टोरेज कमी व्हावं म्हणून. ओके, ठीक आहे. ही सगळी बॅरेट्रिक्स आहेत, खूप महाग असते बरं का. मला वाटते 5-6 लाख मिनिमम असणार. चला, हे काय, हे झालं ह्याच्याबद्दल. नॉर्मल आपल्याला किती लक्ष ठेवायचे, 18.5 ते 24.9 एवढा इम्पॉर्टंट आहे नॉर्मल. त्याच्यापेक्षा कमी असेल तर, लेस दॅन 18 असेल तर काय असणार आहे, इथं काय म्हटलेलं आहे, 17 ते 18.4 असेल तर माइल्ड थिननेस. त्याच्यानंतर 16 ते 17 पर्यंत काय, मॉडरेट. 16 पेक्षा कमी झालं तर काय, सिव्हिअर थिननेस किंवा व्हेरी
सिव्हिअरली अंडरवेट, हे सगळे अंडरवेट मधलं आहे बरं का. ही अंडरवेट आहे, हे ओव्हरवेट आहे, नॉर्मल ही असणार आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी बस. ओके चला, ऑलरेडी तुम्ही डिस्कशन केलेलं आहे, तुम्हाला एवढी लक्षात ठेवलं तरी बस. ओके चला, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतं आपण बघूया. द 5 क्लीन्स, काय म्हटलेलं आहे, द 5 क्लीन्स, कुठली कुठली क्लीन आहे ते पण दिलेलं आहे बघा. क्लीन हँड, क्लीन ब्लेड, सॉरी काय काय असणार आहे, 5 क्लीन्स कुठली कुठली आहे, क्लीन हँड, क्लीन सरफेस, क्लीन ब्लेड. बघा काय, क्लीन हँड, क्लीन सरफेस आणि ब्लेड आणि कॉर्डचे टाय आणि स्टम्प, हे सगळं काय झालं पाहिजे, आर असोसिएटेड होते. ही 5 क्लीन्स कशाचे असोसिएटेड आहे असं विचारता येईल. ही 5 क्लीन्स मलेरिया प्रिव्हेन्शनसाठी होतात, म्हणजे यूज कर म्हणजे हे करणार आहे, आणि सेफ डिलिव्हरी प्रॅक्टिसेससाठी, वेस्ट मॅनेजमेंटसाठी आणि फूड सेफ्टीसाठी, कशासाठी आपण 5 क्लीन ही यूज करणार आहात असं विचारलंय त्यांनी. बघा ऑलरेडी त्यांनी काय दिलेलं आहे, 5 क्लीन्स दिलेलं आहे. 5 काय दिलेलं आहे, 5 क्लीन्स त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे आपल्याला. ओके कुठली कुठली बघा, हे अंडर, मी सांगतो तुम्हाला बरं का, अंडर RMNCH+A, हे ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. RMNCH स्ट्रॅटेजी अनुसार काय आपल्याला ही कशासाठी यूज करणार आहे आपण 5 क्लीन्स, कशासाठी ही करणार आहे आपण, क्लीन आणि सेफ्टीसाठी, क्लीन अँड सेफ डिलिव्हरी, सेफ डिलिव्हरी प्रॅक्टिससाठी ही यूज करणार आहेत, हे प्रॅक्टिस इन्क्लूड, हे काय 5 क्लीन्स त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं कुठले कुठले, क्लीन एवढा लिहून ठेवा, क्लीन पुढे काय ठेवा लिहायचं, हँड्स बेबीचं नाही बरं का, ही बर्थ म्हणजे पेशंटचं किंवा आईचं नाही, बर्थ अटेंडंटचं, बर्थ अटेंडंट जो कोणी असतो त्यांचा हात काय क्लीन असायला पाहिजे. त्याच्यासोबत अजून काय म्हणतो, डिलिव्हरी सरफेस, जे तिथं डिलिव्हरी होणार आहे, जे सरफेस कसं असलं पाहिजे, एकदम क्लीन असायला पाहिजे. त्याच्यानंतर काय होतं, कटिंग ब्लेड, जे आपण अम्बिलिकल कॉर्डची कट करणार आहे, जे ब्लेड कसं असायला पाहिजे, ते पण क्लीन असायला पाहिजे, म्हणजे काय स्टेरल असायला पाहिजे. आणि कॉर्ड टाय, आपण काही टाय वगैरे बांधणार आहे, जे पण कसं असायला पाहिजे, कॉर्ड टाय, ही पण क्लीन असायला पाहिजे. त्याच्यानंतर कॉर्ड टाय नंतर कॉर्ड स्टम्प, हे सगळे कसं असायला पाहिजे, एकदम क्लीन असायला पाहिजे. ओके आपण कशासाठी करतो बाबा, ही पर्पज, उद्देश काय याचे 5 क्लीन यूज करण्यासाठी, टू प्रिव्हेंट सेप्सिस. मेन उद्देश काय, प्रिव्हेंट सेप्सिस, आपल्याला काय प्रिव्हेंट करायचं आहे, सेप्सिस आपल्याला प्रिव्हेंट करायचा आहे. आणि जे न्यूनेट आहे बच्चो, न्यूनेटल टेटनस आपल्याला प्रिव्हेंशन करायचे आहे, न्यूनेटल टेटनस. आणि अजून काय म्हणू शकतो, मॅटर्नल इन्फेक्शन, आणि प्रिव्हेंट अजून काय करायचं, न्यूबर्न डेथ, हे सगळे आपल्याला काय करायचं, प्रिव्हेंशन करायचं आहे. एवढं लक्षात आलं. ओके चला, अजून काय काय म्हटलेलं आपण 5 क्लीन्स, एवढं आपण बघितलं. चला हे काय, ते इन्फेक्शन प्रिव्हेंशन मधलं येत आहे बरं का. याच्यामध्ये काय म्हणते बघा, WHO प्रमोट द, बघा किती म्हटलंय आता आपल्याला दिलतं, इथे किती दिलतंय, 5 क्लीन्स बद्दल ऑलरेडी सांगितलेलं आहे, पण अकॉर्डिंग टू WHO इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट काय म्हणतो मी, आता आपण 5 क्लीन बद्दल डिस्कशन केलं, पण इथे किती दिलेलं आहे, 6 क्लीन्स दिलेलं आहे. फिगर मध्ये इथे खाली दिलेलं आहे, मी सांगतो तुम्हाला. त्याच्यामध्ये काय, हँड वॉशिंग ऑफ द बर्थ अटेंडेंट बिफोर बर्थ, बर्थ व्हायच्या अगोदर करायचं आहे, आणि क्लीन पेरिनियम, आणि क्लीन बर्थ सरफेस, कटिंग ऑफ द अम्बिलिकल कॉर्ड युजिंग द क्लीन इन्स्ट्रुमेंट, क्लीन कॉर्ड टाय, आणि क्लीन क्लॉथ फॉर अ ड्राइंग. बघा काय म्हणते, क्लीन प्रॅक्टिस ॲट द बर्थ इन द पोस्ट नेटल पिरियड would prevent the many deaths, especially in a setting with a high baseline neonatal mortality. एवढं लक्षात आलं. बघा ह्याच्यामध्ये 6 काय काय दिलेलं आहे, क्लीन बर्थ, सेफ बर्थ, वॉटर सॅनिटेशन आणि हायजीन फॉर द मॅटर्नल आणि न्यूबर्न हेल्थ बद्दल. ओके, क्लीन हँड्स एक, क्लीन मदर, क्लीन डिलिव्हरी सरफेस, क्लीन कॉर्ड कटिंग, क्लीन कॉर्ड टाईंग आणि क्लीन कॉर्ड केअर. इथे 6 काय दिलेलं आहे, 6 क्लीन दिलेला आहे. अकॉर्डिंग टू WHO विचारलं तर तुम्हाला सांगायचं बाबा किती आहे, 6 आहेत. आणि ऑप्शन मध्ये 6 नसेल तर तुम्ही 5 ला जाऊ शकता. ओके चला, क्लीन बर्थ रिक्वायर्स वॉटर सॅनिटेशन हायजीन, एवढं झालं. इथे एवढी लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके बघा, मी असं नाही की इथे कुठं आहे, ही रेफरन्स कुठं आहे, ही रिससिटेशन अँड एसेन्शियल न्यूबर्न केअर रिसोर्सेस मॅन्युअल मधलं आहे बरं का. मला वाटतं ही मला 2020 वाटतं, 2020 मध्ये हे प्रसिद्ध झालेलं काय, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे म्हणजे काय, नॅशनल हेल्थ मिशन अंडर मध्ये पब्लिक झालेल्या बुकमध्ये, त्या बुकमध्ये दिलेलं आहे. मग त्यांनी NHM मध्ये काय हेच पकडा पाहिजे. ओके चला,
कशा पद्धतीने बघा, क्लीन हँड्स याच्यामध्ये काय, हँड वॉशिंग अँड द स्टेराइल ग्लोव्ज आर एसेन्शियल फॉर द वेजनल एक्झामिनेशन व्हेन द हँडलिंग द बेबी वगैरे करताना, म्हणजे हँडलिंग करताना क्लीन हँड्स पाहिजे, म्हणजे काय, स्टेराइल ग्लोव्ज वेअर करायचे आहे. त्याच्यानंतर क्लीन पेरिनियम मदरची आणि फिशेस शुड बी द वाइप्ड अवे द पेरिनियम, बरं का, नियर नाही अवे म्हटलेलं बरं का, हे पण लक्षात असू द्या. वॉच द प्रियर टू द बर्थ मदर कॅन प्युअर ऑर द बाथ आणि क्लीन डिलिव्हरी सरफेस फॅसिलिटीज विथ द डिलिव्हरी सरफेस शुड बी द क्लीन द वाइप्ड विथ द 0.5% सोल्युशन ऑफ द काय म्हटलंय, क्लोरीन आफ्टर इच यूज. क्लीन कॉर्ड कटिंग इन्स्ट्रुमेंट आउटोक्लेव्ड द सीजर सहारा न्यू ब्लेड, काय घ्यायला पाहिजे आपण, आउटोक्लेव्ड सीजर घ्यायला पाहिजे किंवा काय न्यू ब्लेड आपण घ्यायला पाहिजे. आणि काय म्हणताय बघा, क्लीन कॉर्ड टाय, द कॉर्ड शुड बी टाईड विथ अ क्लीन टाय किंवा क्लॅम्पने. आणि क्लीन कॉर्ड केअर, नथिंग शुड बी द अप्लाइड ऑन द कॉर्ड, शुड बी द केप्ट क्लीन अँड ड्राय ॲट ऑल टाइम्स. क्लीन टॅवल किंवा शीट्स टू ड्राय द बेबी अँड द थिनर ऑफ द बेबी इक्वली इम्पॉर्टंट फॉर द इन्फेक्शन प्रिव्हेन्शनसाठी. ओके, लक्षात आलं, किती 6 आहे, 6 6 आहेत. पण क्वेश्चन मध्ये विचारले किती, 5 क्वेश्चन विचारले होते. पण WHO अकॉर्डिंग टू कुठली, आपलं NHM बुक मध्येच दिलेला आहे मॉडेलमध्ये. किती 6 6 दिलेला, म्हणजे काय 6 6 परत बघा, मी 6 6 म्हटलं का, 6 परत ते आपलं मॅनेजमेंट मधलं झालं बरं का. ते काय 6 क्लीन बद्दल सांगतो बरं का. ग्रामर मिस्टेक, बोलण्यामध्ये मिस्टेक. ओके, चला आता काय नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, मल्टी ड्रग थेरपी इज अ यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ. आपण मल्टी ड्रग थेरपी यूज करणार आहे, पण ही ट्रीटमेंट कशासाठी यूज करतो असं विचारलेलं आहे. एकदम पहिला ऑप्शन मध्ये दिलेलं आहे TB ट्युबरक्युलोसिस, दुसरे दिलेलं आहे लेप्रसी, तिसरं दिलेलं आहे मलेरिया, चौथं दिलेलं आहे HIV. त्याच्यामध्ये कुठल्या डिसीज मध्ये आपण काय करणार आहे, MDT म्हणजे काय, मल्टी ड्रग थेरपीचं युजेस करणार आहे, कशासाठी, फॉर द ट्रीटमेंटसाठी. मग पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, TB दिलेलं आहे. मग आपण पहिला बघूया TB बद्दल. TB काय, TB म्हणजे ट्युबरक्युलोसिस, ऑलरेडी सांगितलंय 24 मार्च काय TB डे, एक लक्षात असलं पाहिजे. आणि अजून काय लक्षात असलं पाहिजे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाई. जाऊ द्या, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण कशाबद्दल यूज करणार आहे, त्याच्यामध्ये ट्रीटमेंट असणार आहे ATB म्हणजे काय, अँटी ट्युबरक्युलोसिस. ATB म्हणलं का, ATB नाही बरं का, ATT अँटी ट्युबरक्युलर ट्रीटमेंट आपण काय म्हणतो, म्हणजे TB मध्ये आपण ATT ही ट्रीटमेंट यूज करणार आहे. त्याच्यामध्ये कुठलं हे लक्षात ठेवा बरं का, डॉट्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये कुठले डॉट्स मध्ये काय काय देणार आपण, डॉट्स मध्ये काय, डायरेक्ट ऑब्झर्व थेरपी शॉर्ट कोर्स. म्हणजे आपण ज्यावेळी ह्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट काय माहिती आहे का, जे पेशंट आपल्या समोरच त्यांनी जे मेडिसिन होता कुठली HRJDEचं, जे आपल्या समोर त्यांनी घ्यायला पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स ही असणार आहे. HRJDE हे कशाबद्दल झालं, हे TB बद्दल झालं. हे असणार आहे का, MDT बद्दल काय आहे का, नाही. मग हे झालं कॅन्सर. हे काय म्हटलेलं आहे, दुसरा काय, लेप्रसी. एक मिनिट, कुठे गेला, कुठे, लेप्रसीला अजून एक नाव कुठं काय, लेप्रसी खूप वेळा विचारलेलं, कुठले, हेन्सन डिसीज असं आपण म्हणणार आहे. म्हणजे हे डिसीजचं नाव आहे. त्याच्यामध्ये आपण यूज करणार आहे ट्रीटमेंटसाठी काय, मल्टी ड्रग थेरपी आपण यूज करणार आहेत. कशामध्ये, लेप्रसीमध्ये. ठीक आहे, स्टँडर्ड ट्रीटमेंट फॉर द लेप्रसी, एकदम स्टँडर्ड असणार आहे. कशामध्ये, लेप्रसीमध्ये. कोणी सांगितलेलं आहे, तुम्ही सांगितले का, नाही, रिकमेंडेड WHO. आणि कोणी हे फॉलोअप करून जाणार आहे, फॉलोड बाय इंडिया. इंडियामध्ये कोण, अंडर कोण, नॅशनल लेप्रसी कुठले एरडिकेशन प्रोग्राम, लक्षात घ्या, नॅशनल लेप्रसी एरडिकेशन, एलिमिनेशन नाही बरं का, एरडिकेशन प्रोग्राम, त्याच्यानुसार हे फॉलोअप करून जाणार आहेत. ह्याच्यामध्ये 2 प्रकार येतात बरं का, 2 प्रकार येतात. एक मल्टीबेसिलरी, एक कोबेसिलरी. बेसिलरी म्हणजे काय, ह्याच्यामध्ये सिंगल असणार आहे. त्याच्यामध्ये काय, मल्टीबेसिलरी 5 पेक्षा जास्त असं विचारतात. याच्यामध्ये आपण काय देणार आहे, त्याला आपण PB म्हणतो. सॉरी, हे काय होतं, हे आपण PB म्हणतो. आणि ह्याला काय म्हणणार आहे, नाही आहे बरं का, PB आणि हे MB.
बेसिलरी. ह्याच्यामध्ये आपण काय देणार आहे, ह्याच्यामध्ये रिपाम्पिसिन 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 प्लस डेप्सॉन ड्रग ऑफ चॉईस बरं का. लेप्रोसिसचं कुठले डेप्सॉन. हे कसं झालं, हे पेशी बेसिलरीमध्ये. पण मल्टीबेसिलरी असेल तर रिपाम्पिसिन विथ डेप्सॉन प्लस त्याच्या सोबत कुठली क्लेफाजेमाइन. क्लेफाजेमाइन ही मेडिसिन आपण ह्याच्यामध्ये देणार आहेत. ओके, याच्याबद्दल झालं. ओके, नेक्स्ट काय होतं, मग आपलं उत्तर भेटले का. आपलं उत्तर भेटलेलं आपण होल्डमध्ये ठेवूया. आता नेक्स्ट काय, मलेरियाबद्दल आपण बघूया. मलेरियामध्ये आपण कुठले ड्रग देणार आहे. आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. कशामध्ये, मलेरियामध्ये आपण काय देतो, आर्टिमिसिनिन. लक्षात आहे ना, बेस्ड कॉम्बिनेशन बेस्ड ACT. लक्षात आलं का, ACT कॉम्बिनेशन काय थेरापी. कशामध्ये, मलेरियामध्ये असणार आहे. त्याच्यामध्ये अजून इम्पॉर्टंट कुठले क्लोरिक्विन म्हणा, क्लोरिक्विन प्रेमिक्विन हे देणार आहे. हे झालं मलेरियाबद्दल. मग याच्यामध्ये असणार का नाही. आता राहिलं कुठला, HIV मध्ये काय यूज करतो आपण, ART अँटी रेट्रो व्हायरल थेरापी. कशामध्ये, HIV मध्ये. ओके, याच्यामध्ये काय येणार आहे का, ह्याच्यामध्ये कुठली टेनोफेवर आणि लेमिवडाईन ही सगळी मेडिसिन याच्यामध्ये यूज करणार आहे. ओके, एवढं झालं बस. ओके, हे झालं HIV मध्ये पण नाही, मलेरिया पण नाही आणि TB मध्ये पण नाही. राहिलं कुठलं, रॅपडासी. ऑलरेडी आपण डिस्कशन केलेलं आहे. ह्याच्यामध्ये कुठले ड्रग यूज करणार आहे आपण, मल्टी ड्रग थेरापी. कुठे, MDT याच्यामध्ये यूज करणार आहेत आपण. ओके, त्याचं इम्पॉर्टंट कुठलं ड्रग ऑफ चॉईस लक्षात ठेवा, डेप्सॉन. याचं कशाची, लेप्रोसी बद्दल. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण बोलूया. काय म्हणते बघूया नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हणते बघा, विच ब्लड ग्रुप इज अ कन्सिडर्ड द युनिव्हर्सल डोनर. नाही बरं का, डोनरचं आपलं ऑलरेडी डिस्कशन झालेलं आहे. मला वाटते त्रिशूलमध्ये पहिला किंवा दुसरा तिसरा तिन्ही सिरीज एपिसोडमध्ये आपण ऑलरेडी कव्हर केलेलं डिटेलमध्ये. काय, विच ब्लड ग्रुप इज अ कन्सिडर्ड द युनिव्हर्सल रिसिव्हर. बरं का, याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. हे काय, ए पॉझिटिव्ह, AB पॉझिटिव्ह आणि हे काय, O नेगेटिव्ह, O पॉझिटिव्ह. या प्रकारचे उत्तर तुम्हाला म्हणजे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. कुठली, विच ब्लड ग्रुप इथे कन्सिडर युनिव्हर्सल रिसिव्हर. म्हणजे काय, जे ब्लड ग्रुप असं आहे त्याला कुठली पण ब्लड द्या, म्हणजे चढवा, म्हणजे ट्रान्समिशन करा, त्याला काहीच रिॲक्शन होणार नाहीये. हे कुठली ब्लड ग्रुप असला आहे बाबा ते विचारतंय आपल्याला. ओके, आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. मग आपण शॉर्टमध्ये जाऊया. चला, ठीक आहे. ब्लड म्हणजे काय, ब्लड म्हणजे असणार आहे हे आहे काय, ही फॉल्स कनेक्टिव्ह टिश्यू असणार आहे. ब्लड काय, ही फॉल्स कनेक्टिव्ह टिश्यू आहे. ब्लड ग्रुप किती आहे, ABO असे किती 4 प्रकारचे ब्लड ग्रुप असणार आहे. कोणी डिस्कस केलं, इम्पॉर्टंट आहे बरं का. कोणी, कार्ल लँडेनस्टायनर. त्यांना 1910 मध्ये त्यांनी शोधले, पण 1930 मध्ये त्यांना काय भेटले, नोबेल प्राइज भेटलेला आहे. हे झालं ब्लड बद्दल. त्याच्यामध्ये किती प्रकार आहे, 2 प्रकार आहे. 2 टाइप्स ऑफ द ब्लड ग्रुप सिस्टम. एक आहे ABO सिस्टम, दुसरा आहे RH सिस्टम. बघा ह्याच्यामध्ये कसं असणार आहे, अँटीजन किंवा एग्लुटिनन कुठं भेटणार आहे, RBC सरफेसमध्ये. हे समजा RBC आहे, त्या सरफेसमध्ये काय भेटणार आहे, अँटीजन. पण अँटीबॉडी कुठं भेटणार आहे, जे प्लाझ्मामध्ये म्हणजे ब्लडमध्ये भेटणार आहे. हे काय, फाउंड इन प्लाझ्मामध्ये. लक्षात आलं. ब्लड म्हणजे काय, फॉल्स कनेक्टिव्ह टिश्यू असणार आहे. ती किती प्रकार आहे, A आणि B, AB आणि O. हे काय ब्लड ग्रुप आहे. आणि डिस्कवर कोण केले, कार्ल लँडेनस्टायनर केले 1910 मध्ये. आणि 1930 मध्ये त्यांना नोबेल प्राइज भेटले. आणि 2 टाइप्स ऑफ द ब्लड ग्रुप सिस्टम आहे, ABO ब्लड ग्रुपिंग आणि RH सिस्टम ब्लड ग्रुपिंग. त्याच्यामध्ये अँटीजन आणि अँटीबॉडी. अँटीजन कुठे असणार आहे, ही RBCच्या सरफेसवरती, म्हणजे RBCच्या डोक्यावरती, म्हणजे लक्षात ठेवा. आणि अँटीबॉडी कुठे असणार आहे, ही प्लाझ्मामध्ये भेटणार आहे. इन केस ऑफ तुम्ही ब्लड ग्रुपिंग वगैरे चेक करतात, त्याच्यामध्ये काय करतात, त्यांनी 2 स्लाइड घेतात. दोन्हीमध्ये एक केमिकल असते, नाव लक्षात येईल की ते 2 हे ड्रॉप टाकतात. त्याच्यामध्ये ग्लुटिन हे असतात बरं का, ते म्हणजे काय, क्लॉट वगैरे होतात. ती बघा, हे काय स्लाइड आहे, ABCD. ब्लड एक मध्ये काय भेटणार आहे, 2 स्लाइड घेतलेले. एकामध्ये काय दिसले तुम्हाला, एचं डार्क झालं तर काय, हे साईडचं ए ब्लड ग्रुप, आणि इकडे काय क्लॉट नाही झालेलं, म्हणजे काय, लक्षात आलं का मी काय म्हणतो. एक स्लाइड असतो बरं का, स्लाइड असते त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी काय करतात, 3 आपली ब्लड डॉट घेतात, इकडे, इथे, इथे.
याच्यामध्ये आपल्याला एक कळणार आहे ए बी ग्रुपिंग. हे याच्यामध्ये एक ग्रुपिंग आणि याच्यामध्ये एक, आणि ह्याच्यामध्ये दिसणार आहे आर एस टीम. म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगतील डायरेक्टली समजा तुमचं आहे ए पॉझिटिव्ह, ह्याच्यामध्ये काय दिसणार आहे की ते एक डार्क दिसणार आहे आणि एक असली, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह असेल तर परत डार्क दिसणार आहे. ह्या पद्धतीचं काय ब्लड ग्रुपिंग असणार आहे. थोडं लक्षात आलं. ओके चला, त्याच्यामध्ये काय करस्पॉन्डिंग अँटीबॉडी. अँटीबॉडी कसं असणार आहे, अँटीबॉडीमध्ये दोन प्रकार असते, एक रेसिप्रोकल अँटीबॉडी आणि एक असणार आहे करस्पॉन्डिंग. करस्पॉन्डिंग मध्ये काय अँटीजन, बघ काय म्हणते इथे अँटीबॉडी विच रिॲक्ट विथ अँटीजन इन बघा काय म्हणते अँटीबॉडी विच रिॲक्ट विथ अँटीजन. जे अँटीबॉडी आहे रिॲक्शन होणार आहे कशासोबत, अँटीजन सोबत. म्हणजे काय आता अल्फा हे काय अँटीबॉडी समजा, इन केस ऑफ ही अँटीबॉडी जेचा अल्फामध्ये काय होणार आहे ही करस्पॉन्डिंग म्हणजे काय रिॲक्ट होणार आहे, म्हणजे काय रिॲक्शन होणार आहे. आणि रेसिप्रोकल मध्ये काय अँटीबॉडी विच नॉट रिॲक्ट, म्हणजे अल्फा ही काय बीटा ही काय ही दोन्ही काय होणार नाहीये, रिॲक्शन नाही होणार. एवढं लक्षात आलं. मग नॉर्मली आपलं शरीरामध्ये पण असंच असणार आहे. ओके, तर मग काय म्हटलं बघा नोट देऊन ब्लड ग्रुप या निर्धार कशावरती असते, म्हणजे ब्लड ग्रुपिंगचा निर्धार कशावरती असणार आहे, जे सरफेसवरती पॉझिटिव्ह अँटीजन जे दावा करण्यात येते त्याला. ओके, एक्झाम्पल इथे बघा ते सर आरबीसी काढलेलं मी, हे काय ए असेल तर त्याच्यामध्ये ए दिसणार, बी असेल तर बी, ए बी असेल तर दोन्ही दिसणार, ओ असेल तर त्याच्यामध्ये काही नसणार, म्हणजे काय आरबीसी वरती काही नसणार आहे. ओके, ए बी ओ एवढं लक्षात आलं. आणि डोनेशन आणि रिसिव्हर, डोनर बघा डोनर अँटीजन आणि जे रिसिपेंट आहे त्याचे काय अँटीबॉडीवरती इम्पॉर्टंट देणे. लक्षात घ्या काय म्हणतो, डोनरचा अँटीजन आणि रिसिपेंटचा अँटीबॉडी. ओके, एवढं लक्षात आलं. बघा हे काय ब्लड ग्रुप आहे. ब्लड ग्रुप ए मध्ये काय असणार आहे, ए मध्ये अँटीजन कुठले असणार आहे, अँटीजन असणार आहे अँटीजन ए, हे काय अँटी बी, हे काय अँटीबॉडी आहे बरं का, हे अल्टरनेटिव्ह आहे बरं का. इथं काय म्हटलं बघा करस्पॉन्डिंग मध्ये आहे, हे दोन्ही कसं आहे करस्पॉन्डिंग मध्ये, म्हणजे रिॲक्शन होणार आहे का नाही. लक्षात घ्या बी मध्ये काय अँटी ए, इथे अँटीजन बी. ब्लड ग्रुप ए बी मध्ये इथे अँटीबॉडी काहीच नाही आहे, अँटीजन कुठले हे प्लाझ्मा मध्ये असणार बरं का. हा इथे लिहिलेलं बघा हे प्लाझ्मा मधलं आहे, आणि हे काय अँटीजन सरफेसवरती आरबीसी सरफेसवरती असणार आहे ए आणि पी. मग ओ मध्ये असणार आहे म्हणून काय ओ, त्याच्यामध्ये प्लाझ्मामध्ये कुठं असणार आहे अँटी बी आणि अँटी ए असणार आहे. एवढं लक्षात आलं. आता नेक्स्ट काय ब्लड ग्रुप एबीओ. एबीओचं ब्लड ग्रुपिंग कसं असणार आहे, ए बी आणि ए बी आणि ए बी आणि ओ असं चार प्रकारचं आहे. आणि मॅक्झिमम जास्त लोक कुठली भेटणार आहे तुम्हाला ओ पॉझिटिव्ह, म्हणजे ओ ची संख्या जास्त भेटणार आहे कम्पॅरेटिव्हली. ए बी रेअर आहे आणि ए आणि बी हे समान आहे. एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर आणि अँटीजन हे सगळे आपण बघितलं, ए मध्ये ए असं असणार आहे आणि प्लाझ्मामध्ये कुठे असणार आहे अल्फा आणि बीटा असणार आहे, आणि बी मध्ये बी असणार आहे, प्लाझ्मामध्ये बीटा असणार आहे. इथे मिस्टेक झालंय का, ओके इथे चेंजेस करून घे बरं काय. हे झालं. आणि त्याच्यानंतर एबी, ए मध्ये काय असणार आहे इथे ए बी असणार आहे, इथे नील असणार आहे, आणि ओ मध्ये इथे नील असणार आहे, ह्याच्यामध्ये दोन्ही असणार आहे. ओके एवढं झालं. बघा काही लास्ट क्लासमध्ये कुठली मला वाटते 16 एपिसोडमध्ये एक प्रॉब्लेम म्हणजे काय एडिटिंगमध्ये थोडी प्रॉब्लेम झालते रेडचे इकडे, म्हणजे ते फोलिक ॲसिड ह्याच्यामध्ये प्रोग्राममध्ये. ओके त्याच्यामधले मी ऑलरेडी 16 एपिसोडमध्ये क्लिअर करून टाकलं बरं का. असं तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही विचारू शकता. आपण काय कॉम्प्युटर तर नाही ना, आपण चुकू शकतो, पण आपण परत ते सुधरू. ओके चला. त्याला कॅन डोनेट द ब्लड. ए वाल्यांना कोणी कोणी ब्लड देऊ शकता, ए आणि ए बी डोनेट म्हणजे डोनेट करू शकता ह्यांनी. ए वाले कोणाला ए आणि ए बीला करू शकतात, बी वाला बी आणि ए बीला, आणि ए बी वाले ए बी ओनली फक्त ए बी वाल्याला. पण ओ वाले सगळ्यांना देऊ शकता, ओला पण एला पण बीला पण ए बीला पण. म्हणून याला काय म्हणतो आपण युनिव्हर्सल डोनर म्हणणार आहे. काय म्हणतो मी युनिव्हर्सल डोनर म्हणणार आहे. मग आपलं क्वेश्चन काय होतं, डोनर विचारले का नाही, रिसिव्हर विचारलेलं आहे. मग डोनर विचारलं काय येते ही येणार आहे युनिव्हर्सल डोनर बरं का. फक्त आपल्याला आता सध्या ओ कळलेलं आहे, इथं पॉझिटिव्ह पण निगेटिव्ह आहे, हे झालं ह्याच्यासाठी. आणि इथं काय राहिलं आपलं ए पॉझिटिव्ह असणार आहे का नाही, मग असणार आहे ए बी. ए बी तर भेटलेलं आहे आपल्याला. ओके चला इथे बघूया आपण. बघा कॅन रिसिव्ह फ्रॉम ब्लड फ्रॉम कोणाकोणाकडनं घेऊ शकते, ए आणि ओ कडनं बी ए वाले घेऊ शकतात, बी आणि ओ कडनं, आणि ए बी ओ म्हणजे कोण हे युनिव्हर्सल रिसिव्हर आहे, हे सगळ्यांकडनं घेऊ शकतात. मग आपल्याला लक्षात आलं की ए बी पॉझिटिव्ह हे काय ए बी ब्लड ग्रुप जे आहे ते काय युनिव्हर्सल काय रिसिव्हर आहे. ओके एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर ओनली फ्रॉम ओला फक्त ओच लागते बरं का, एवढं लक्षात ठेवा.
त्याच्या नंतर हे झालं ब्लड ग्रुपिंग म्हणजे एबीओचं ग्रुपिंग झालं. त्याच्या नंतर असणार आहे RH सिस्टीम, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. परत मी जस्ट सांगितलं होतं एका स्लाइडवरती, जे क्लॉट झालं तर पॉझिटिव्ह म्हणजे डी अँटीजन असेल तर पॉझिटिव्ह आणि नसेल तर काय असणार आहे निगेटिव्ह असणार आहे. ठीक आहे. ब्लड ग्रुप RH पॉझिटिव्ह RH निगेटिव्ह, पर्सेंटेज किती पॉझिटिव्हचा 85%, निगेटिव्हचा लोक कमी असणार आहे. हे झालं अँटीजन. आपण आरबी सरफेस वरती काय असणार आहे डी अँटीजन असणार आहे. काय म्हणतो मी डी अँटीजन, नसेल तर निगेटिव्ह. अँटीबॉडी प्लाझ्मामध्ये काय असणार आहे का नाही, प्लाझ्मामध्ये काही संबंध नाही. म्हणजे काय ही रिॲक्शन कॉरस्पॉन्डिंग आणि रेसिप्रोकल जे काय म्हटलं होतं त्याचा संबंध नाही ह्याचा. आणि हे काय कॅन डोनेट द ब्लड टू RH पॉझिटिव्ह ओनली. RH पॉझिटिव्हला काय कॅन डोनेट ब्लड टू, फक्त RH पॉझिटिव्हलाच देऊ शकतात बरं का. आणि कॅन रिसिव्ह पण घेऊ शकतात का, येस. हे पॉझिटिव्ह वाल्यांना आणि निगेटिव्ह वाल्यांकडनं घेऊ शकतात. म्हणजे काय म्हणू शकतो आपण युनिव्हर्सल रिसेप्टर म्हणजे सगळ्यांकडनं घेणारा. म्हणजे काय आपलं उत्तर यायला पाहिजे. जस्ट आपण बघितलं एबी मध्ये एबी, इथे कुठला पॉझिटिव्ह म्हणजे एबी पॉझिटिव्ह हे कसं असणार आहे युनिव्हर्सल रिसिव्हर असणार आहे. त्याच्यानंतर काय होतं कोणाला देऊ शकतो RH निगेटिव्ह वाले पॉझिटिव्ह वाल्यांना निगेटिव्ह वाल्यांना दोघांना देऊ शकतो. म्हणजे युनिव्हर्सल डोनर आहे. ऑलरेडी O भेटला होता, मग आता राहिलं आपलं O निगेटिव्ह. हे काय असणार आहे युनिव्हर्सल डोनर असणार आहे. लक्षात आलं का. आणि RH निगेटिव्हलाच त्यांनी काय रिसिव्ह करू शकतो. तेवढं लक्षात आलं. ओके चला नेक्स्ट कुठे गेलं आपलं क्वेश्चन. मी म्हणतो हे काढून टाकून तुम्हाला सांगतो मी परत एकदा. चला हे काय O निगेटिव्ह कसं होतं सॉरी हां हे राहू द्या. हे काय O निगेटिव्ह कसं होतं हे युनिव्हर्सल डोनर होतं बरं का. युनिव्हर्सल डोनर होता म्हणजे कोणाला पण देऊ शकतो. पण ऑप्शनमध्ये नसेल तर तुम्ही O पॉझिटिव्ह उत्तर देऊ शकता. हे काय युनिव्हर्सल डोनर असणार आहे. पण युनिव्हर्सल रिसिव्हरमध्ये AB ब्लड ग्रुप असेल तर ओके, किंवा निगेटिव्ह असेल तर ओके. इन केस ऑफ पॉझिटिव्ह असेल तर तुमचं उत्तर जाणार आहे AB पॉझिटिव्ह. AB पॉझिटिव्ह उत्तर एकदम बरोबर जाणार आहे. मग AB पॉझिटिव्ह उत्तर एकदम बरोबर. ए होतं का नाही. हे O निगेटिव्ह कुठली आहे फक्त O निगेटिव्ह पाहिजे. O पॉझिटिव्ह युनिव्हर्सल डोनर आहे. एवढं लक्षात आलं. पण ऑप्शनमध्ये बॉम्बे ब्लड ग्रुप मी ऑलरेडी ह्याच्यामध्ये सांगितलेलं वाटतं बरं का. बॉम्बे ब्लड ग्रुप असेल तर ही पण युनिव्हर्सल डोनर आहे बरं का. ही पण लक्षात ठेवा. ऑप्शनमध्ये असेल तर पहिलं टिक हेच करा. ओके एवढं लक्षात आलं. ओके आता चला नेक्स्ट काय हे काय झालं एकच मिनटं इकडचं तिकडं आलंय का एकच मिनटं. ओके जाऊ द्या फक्त एवढं लक्षात घ्या. हे काय आपलं त्रिशूल सिरीज चालू आहे. बघा 2-3 एपिसोड थोडे कमी पडलेले बरं का. थोडी काय म्हणू शकतो ड्युटीच्या नादामुळे. ओके ड्युटी पण करावं लागते आणि आपण जास्त लक्ष दिलेलं टार्गेट CHO सिरीजसाठी. ओके हे पण कंटिन्यू सुरूच असणार आहे त्रिशूला. त्याच्यानंतर हे काय ब्रह्म सिरीज पण चालू आहे. आणि जे विद्यार्थी CHO साठी तयार करत आहे त्यांच्यासाठी काय ही CHO PIQ बघायचं बरं का. हे काय झालं काही टेक्निकल एरर असेल. ओके चला नेक्स्ट काय सगळ्यांनी लाईक करायचं आहे आणि कमेंटमध्ये तुम्ही क्वेरी वगैरे विचारू शकता आणि फीडबॅक देऊ शकता बरं का. फीडबॅक द्यायचा आहे. आणि जे तुमचा मित्रमैत्रिणी कोणी असेल CHO साठी तयार करत असेल DMER आणि DHSची तयारी करत असेल तर त्यांना पण हे काय चॅनल आपले रेफर करणं त्याच्यासोबत काय सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके आपण लवकरच भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तेपर्यंत अभ्यास करत राहा. एक्झाम 100% होणारच आहे. असं नाही की बाबा ते आले म्हणून काय एक्झाम कॅन्सल नाही होणार बरं का. ओके अभ्यास करत राहा. ओके काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके.